आज आहे 8 तारीख. पोहे. बॅक टू वर्क. ते जे आपलं राहिलं होतं ते आज कंप्लीट करून घेऊया. नंतर या पिल्लरवर डिझाईन घेऊया. काय केलं आई? कांदे पण आणून कांद्याचे 2 गठ्ठे आणून टाकले. तर आता हे कंप्लीट झालं आहे. आता नेक्स्ट पिल्लरची डिझाईन करायची आपल्याला. जेवण करून घेऊया. हा जेवणाला आहे उडदाच्या भाजीचा काला. चला. आजची उडदाची भाजी म्हणजे आहा. त्यानंतर मी कामाला लागलो. आता आपल्याला करायचं आहे पिल्लरवरचं डिझाईन. त्यासाठी आधी मी बरोबर 4 ब्लॉक्स पाडून घेतले 42 इंचेसचे. त्यानंतर मला आपल्याला फुलाचा एक डिझाईन करायचा आहे बॉलपुट्टीच्या साहाय्याने. नंतर दुसऱ्या साईडनं पण आपल्याला स्टाईलसारखं एक 4 ब्लॉक्स करायचे आहेत. तर बघूया आता कसे होतात ते. आणि सेम त्याला पण जो पण बॅकग्राऊंडला जो कलर मला ग्रे कलर तसा त्याला कलर देणार आहे. त्यानंतर आईने चहा दिला. चहा पण महत्त्वाचं आहे. चहाशिवाय तर तरी नाही येत ना. चहा घेतला आणि पुन्हा कामाला लागलो. एक पिल्लर झाला. आता दुसरा पिल्लर. तर यावर पण सेम मेजरमेंट्स घेतलं 42 इंचेसचे ब्लॉक्स तयार केले. आणि त्यानंतर आज होता बुधवार. होता बाजार. तर आई बाबा बाजार सांगत होते आईला. त्यानंतर कालच्या पत्रिका आणलेल्या होत्या. त्या पत्रिकांनी बाबांना दाखवल्या. बाबांनी व्यवस्थित ते बाहेर काही नाही त्या पत्रिका वाचल्या. त्यामध्ये काय कमी जास्त आहे ते सर्व बघितल्या. कोणाच्या नावावर सुटल्या कोणाच्या नाव आले आहेत ते सर्व बघितलं. ओव्हरऑल तर पत्रिका बरोबरच होती कारण मी पण खूप बारीकीनं बघितलेली होती. त्यानंतर मी आईला तो काल लग्नपत्रिकेचा केलेला व्हिडिओ दाखवला. आईला पण तो खूप आवडला. आईनं पर्याने जाण्याची खूप तारीफ केली. खूप छान व्हिडिओ आला म्हणे. आज आपण काहीतरी झणझणीच करणार आहे. त्यासाठी आपण विचार केला आहे चुलीवरची भाजी करूया. तर चला. ही आहे आमची पोर्टेबल चूल. शेणात हे तयार होते आणि शेणात मोडल्या जाते. तर चूल रेडी झाली आहे. आता या ठिकाणी मी कुकरला मातीचा लेप लावत आहे जेणेकरून त्या जाळाने तो काळा पडणार नाही. देशी उपाय. झणझणीत भाजी. आता आपण या चुलीवरची एकदम झकास अशी झणझणीत भाजी वांग्यांची. त्या ठिकाणी आपली भाजी तयार झाली आहे. बघा कशी तर्री आली भाजीवर. एक नंबर आहे. त्यात मी समाळ टाकतो मस्तपैकी आणि 1 नंबर जेवूया आता. चला टाईम झाला आजसाठी एवढंच. आजसाठी एवढंच. भेटूया उद्या.